नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया अगदी सुगंधी हळदीच्या पानातल्या मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या. नागपंचमी स्पेशल ह्या पातोळ्या खायला तर अतिशय सुंदर लागतातच. चला बनवूया. 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, पाव वाटी दूध आणि 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. पाण्याला उकळी आली की 2 वाट्या तांदळाचं पीठ घातलंय आणि मग चवीपुरता मीठ घालून हे पीठ छान वाफवून नंतर अगदी मऊसूत मळून घेतलेलं आहे. मधल्या सारणासाठी थोडंसं तूप घालून खोबरं छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ घातलंय, खसखस आणि वेलची. आपलं सारणही तयार आहे, त्यामुळे हे सारण इतकं छान लागतं ना, खरंच करून बघा. इथे आपण पातोळ्या उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वर चाळण ठेवली आहे, त्यावर केळीचं पान ठेवलं आहे. आणि इथे आपण हळदीची पानं घेतलेली आहेत, त्याचे 2 भाग करून घेतले, म्हणजे एकामध्ये 2 पातोळ्या होतील. पीठ छान अगदी हातावर मळून घेतलं, पानाला थोडंसं तेल लावलं आहे आणि त्याच्यानंतर हा तांदळाच्या पिठाचा गोळा घेऊन आपण अगदी पातळ थापायचा आणि पीठ थोडं मऊ असायला पाहिजे, म्हणजे अगदी कडक नाही. आणि त्याच्यानंतर मधोमध हे आपलं सारण ठेवायचं आणि अशी पान असं छान दुमडून घ्यायचं आणि पातोळी आपली बंद करून घ्यायची. बघा, आहे की नाही सोपी पद्धत अगदी. अशा पद्धतीने नवशिक्यासुद्धा पातोळ्या करू शकतात. मला तर ह्या पातोळ्या फार नंतर जमायला लागल्या आणि मग नंतर ह्या सगळ्या झालेल्या पातोळ्या आपण छान वाफवून घेऊया. मस्त झाल्यात बघा. मी एक उघडून दाखवते तुम्हाला. आणि इतकं हळदीचा सुगंध आलाय ना. ह्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या ही नुसती गोड चव नाही आहे, तर त्याच्या मागच्या खूप सुंदर आठवणी आहेत, घरोघरी बनणाऱ्या आणि आजी आईच्या आठवणी करून देणाऱ्या आहेत. तुम्ही अशा पातोळ्या बनवा आणि नक्की मला कशा झाल्यात त्या सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.